हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे काकडीचे असे अगदी पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे चला बघूया। इथे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे। जेवढा कलर छान आला ना तेवढे ते खायला खूप टेस्टी लागतात। रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर असे मस्त काकडीचे थालीपीठ बनवून खाऊ शकता। हे पटकन होतात। मेन म्हणजे मुलांच्या तुम्ही डब्याला पण हे बनवून देऊ शकता। टेस्टी थालीपीठ कसे बनवायचे आपण इथे लगेच बघूया। मस्त असे गोल्डन कलर आलेला आहे, तेवढेच ते खायला अतिशय टेस्टी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग आता हे कसे बनवायचे लगेच बघूया। इथे मी पावशेर काकडी घेतलेली आहे, त्याची सालं काढून घेतली। त्यानंतर इथे किसणीने किसून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही इथे एकदम बारीक चिरून घेतली ना तरी चालेल, पण इथे मी किसून घेतलेली। इथे आपण 1 वाटी भरून ज्वारीचं पीठ इथे ॲड केलेलं आहे। त्यानंतर इथे अर्धी वाटी डाळीचं पीठ मी टाकून घेतलेलं आहे। इथे आपण काकडी जी किसली होती ना ती याच्यामध्ये आता ॲड करूया। 1 गाजर असं बारीक किसून घेतलेले ते पण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आपण इथे काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत, तर तुम्हाला इथे गाजर ॲड करायचं असेल तरच करा, नाही केलं तरी चालेल। तुम्हाला जर गाजर आवडत असेल तर ॲड करा। आता इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो पण ॲड केलेला आहे। त्यानंतर इथे बारीक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। 3 मिरच्या इथे बारीक कट करून मी ॲड केलेले आहे। थोडी इथे कोथिंबीर पण ॲड केलेली आहे। 2 कांदे इथे बारीक चिरून घेतलेले, लहानच कांदे होते, ते पण बारीक चिरले आणि ते पण ह्याच्यात ॲड करून घेतलेले। आता इथे थोडीशी हळद ॲड केलेली आहे। इथे आपण हिरवी मिरची ॲड केलेली होती म्हणून इथे मी अर्धा चमचा तिखट टाकून घेतलेले। 1 चमचा भरून इथे धणेपूड ॲड केलेली, लहान चमचा आहे। चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपण हे छान आहे ना सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत। काकडी आपली इथे ओलसरच असते, त्यामुळे आपल्याला लागेल तेवढंच इथे पाणी ॲड करायचं आहे। हे बघा इथे लागेल तसंच पाणी इथे मी ॲड केलेलं आहे। परफेक्ट असंच भिजवून घ्यायचं आहे। इथे मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, लागेल तसंच पाणी इथे ॲड करायचं आहे। इथे आहे ना जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही। हे बघा परफेक्ट असं भिजवून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही हे घट्ट पण मळलं ना आपल्या कणिकसारखं, चपातीला कणिक भिजवतो ना त्याप्रमाणे थापून केले तरी चालेल, पण इथे मी पळीने सोडणार आहे। गॅस चालू केलेला आहे। इथे आहे ना थोडंसंच तेल टाकून घ्यायचं। हे बघा इथे 1 चमचा छोटा चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे। ते तेल असं इथे असं पसरून घ्यायचं। तवा पॅन काही असेल ना त्याला असं छान पसरून घ्यायचं पूर्ण। तुम्हाला जी साईज हवी लहान मोठे त्या साईजचे तुम्ही इथे ह्यात पळीनेच आहे ना शेकसारखे पसरवून घ्यायचे या पॅनमध्ये। हे बघा इथे छान असे गोल आकाराचे इथे आपण एकसारखे असे छान आपण इथे पळीने गोल छान पसरवून घेतलेले। 1-2 मिनटं होऊन द्यायचं आणि गॅसची फ्लेम ही थोडी मीडियम करून घ्यायची, करपवायचे नाही। इथे फास्ट ठेवला गॅस ही करपण्याची शक्यता असते आणि हे थालीपीठ पटकन होतात। आता आपण इथे चेक करूया। सावकाश सर्व साईड आहे ना याची साईड करून घेतल्यानंतर आहे ना हे बघा इथे चेंज करून घेतलेले। तुम्ही बघू शकता याचा कलर पण किती छान आलेला आहे। तेवढंच ते खायला आहे ना अति टेस्टी लागतं आणि तुम्हाला कलरवरनंच अंदाज आला असेल की खायला पण केवढे टेस्टी लागणार। हे पटकन होतात। मेन म्हणजे मुलांच्या तुम्ही डब्याला पण हे बनवून देऊ शकता। चटणी नाही दिली तरी चालेल, नुसतं आपण इथे काकडीचे थालीपीठ बनवून मुलांच्या डब्याला दिले ना तरी मुलं आवडीने खातील। रोज रोज पोळी भाजी खाऊन पण मुलांना कंटाळा येतो। असे थालीपीठ बनवून तुम्ही नक्की मुलांच्या डब्याला देऊ शकता। आता इथे आपण चेक करूया झाले का। हे बघा छान मस्त असे खालची साईड पण मस्त भाजले गेलेली आहे। आता इथे झालेच आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे बघा किती छान आले, कलर पण किती सुंदर आलेले, तेवढंच ते खायला आहे ना खूप टेस्टी लागतात। काकडीचं थालीपीठ इथे झालेले आहे, आपण काढून घेऊया। इथे पुन्हा आपण 1 चमचा इथे तेल सोडून घ्यायचं आहे। सोडल्यानंतर
पुन्हा इथे आपण हे मिश्रण टाकून घेतलेले आहे, एकसारखे इथे सोडून घ्यायचे। इथे एकच पळी मिश्रणाचं तुम्ही बघू शकता किती मोठं इथे काकडीचं थालीपीठ होतं। आणि इथे आहे ना वेळ लागत नाही, हे म्हणजे थालीपीठ आहे ना इतके पटपट होतात ना। गॅस चालू केला ना आपण की पॅन असेल किंवा तवा असेल ते एकदा तापलं चांगलं की पटपट होतं, त्याला वेळ पण लागत नाही काही। आणि इथे मी गॅस आहे ना पुन्हा सांगते की मीडियमच ठेवायचं आहे। मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता इथे कलर बघा किती छान येतो आणि असे मस्त खरपूस भाजल्या जातात। म्हणून इथे शक्यतो थालीपीठ कटलेट बनवताना गॅस हा मीडियमच ठेवायचा। या पॅनला जे साईडला तेल लागलेलं असतं ना ते असं छान सर्व बाजूने असे प्रेस करत करत आपल्याला इथे छान भाजून घ्यायचे। आता आपण चेक करूया। काकडीचं थालीपीठ इथे झालेलं आहे, आपण काढून घेऊया। तुम्हाला जर ही माझी काकडीची थालीपीठची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ काकडीचा जो हा व्हिडिओ आहे ना रेसिपीचा हा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। तोपर्यंत तुम्ही असे काकडीचे थालीपीठ बनवून बघा, अतिशय टेस्टी लागतात। आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय।